नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती मी 30-35 वर्षाआधी ऐकली होती. चला तर मग सुरू करूया. रघुनाथ कंपनीमध्ये काम करायचा. रात्री त्याला घरी पोचायला केव्हा 11 तर 12 पण वाजायचे. रघुनाथ एकुलता एक असल्यामुळे तो शहरात न राहता गावीच आपल्या आईवडिलांसोबत राहायचा आणि आपल्या गावावरूनच ये जा करायचा. रघुनाथला आपल्या गावी येताना एका ओढ्याच्या पुलावरून यावं लागत होतं. नेहमीप्रमाणे कामावरून परत येत असताना रात्रीचे 11 वाजले होते. रस्ता अगदी सुनसान होता. एक चिटपाखरूसुद्धा रस्त्याने नव्हते. रघुनाथ जसजसा ओढ्याच्या जवळ जाऊ लागला तसा त्याला रातकिड्यांचा किर्र आवाज येऊ लागला आणि थंडी वाजू लागली. रस्त्याने एकही लाईट नव्हते आणि अचानक पुलाच्या कठड्यावर त्याला दिसले कोणीतरी बसलेलं आहे. जवळ जाताच ती एक स्त्री होती. एवढ्या रात्री एकटीच अंधारामध्ये बसून होती. अंधारातूनही ती एकटक रघुनाथकडे बघत होती आणि रघुनाथसुद्धा तिच्याकडे बघत होता आणि असाच बघत बघत पुढे निघून गेला. ती कोण आहे? एवढ्या रात्री एकटीच कशी? असा विचार करत रघुनाथ आपल्या घरी आला. सकाळी कामावर जाताना ती तिथे नव्हती. रात्री ती कालच्या जाग्यावर होती. असे करत करत 4-5 दिवस निघून गेले. आज रघुनाथ नेहमीसारखाच रात्री घराकडे निघाला. त्याला ती त्याच जाग्यावर बसून दिसली. रघुनाथने जवळ जाताच आपली सायकल तिच्याजवळ थांबवली आणि तिला विचारले, तू कोण आहे? रोज रात्री अशा निर्जन जागेवर का बसून असते? तुला कोणीच नाही आहे का? तुझं घरदार कुठे आहे? यावर ती काहीच बोलली नाही. फक्त एकटक रघुनाथकडे बघत राहिली. त्याने परत विचारलं, तुला काही हवं आहे का? माझ्यासोबत तुला यायचं आहे का? यावर ती फक्त हो म्हणाली आणि रघुनाथ काहीच बोलला नाही. रघुनाथ 2 मिनिटं बुचकळ्यात पडला. काय करावं त्याला काही समजलं नाही. पण त्याने मानेनेच हो म्हटलं. रघुनाथच्या मागे मागे ती त्याच्यासोबत निघाली आणि थोड्या वेळातच ते दोघे घरी पोचले. आता आईला काय सांगावं हा प्रश्न रघुनाथ समोर पडला होता. आईने दार उघडताच रघुनाथने तिला सांगितलं, आई, हिला कोणी नाही, ही अनाथ आहे आणि तसंही तुझं वय झालं आहे, त्यामुळे तुला कामात मदत होईल म्हणून मी हिला घरी घेऊन आलो. आणि यावर आईने सुद्धा काही आक्षेप न घेता तिला घरी ठेवून घेतले. रघुनाथच्या आईला ती घरात सर्व कामं करण्यात मदत करत होती. आता हळूहळू आईची आणि तिची जवळीक वाढत गेली आणि तिच्याविषयी आईची काही तक्रार नव्हती. ती घरातली सर्व कामं करायची. रघुनाथची आई खुश होती. पण एका तरुण स्त्रीला किती दिवस घरात ठेवून घ्यायचं, लोक काय म्हणतील, या भीतीने रघुनाथचे व तिचे लग्न लावून दिले. तिच्याबद्दल त्यांना काही माहीत नव्हते. रघुनाथने तर आतापर्यंत तिला तिचे नावसुद्धा विचारले नव्हते. रघुनाथच्या आईवडिलांना एवढंच माहिती होतं, ती अनाथ आहे. ती कुठून आली, काय करते, तिचं कोण आहे या जगात, याबद्दल त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. सर्व काही ठीक चालू होते. पण जेव्हा रघुनाथची आई पूजा करायची तेव्हा ती स्वतःला एका खोलीत बंद करून घ्यायची. 2-3 वेळा रघुनाथच्या आईने तिला विचारले असता तिने उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेली. आता त्यांना एक बाळ पण झालं होतं. बाळ 2-3 महिन्याचे असेल. नेहमीसारखा रघुनाथ रात्री 11ला आला आणि जेवण वगैरे करून झोपायला रात्री 12ची वेळ झाली. बाळ पाळण्यामध्ये झोपले होते. रघुनाथ व ती बेडवर झोपली होती. बेडचे आणि पाळण्याचे 7-8 फुटाचे अंतर होते.
रात्री बाळ उठून रडायला लागले. यावरती रघुनाथला म्हणाली, जा बाळाला झोका द्या. परंतु रघुनाथने काही प्रतिक्रिया दिली नाही. तिने रघुनाथकडे बघितले. तिला वाटले रघुनाथ फार गाढ झोपला आहे. तिने बेडवरूनच पाळण्याकडे लांब हात करून पाळण्याला पकडून झोका दिला. रघुनाथने झोपल्या जागेवरूनच हे सगळं बघितले आणि जीवाच्या आकांताने जोरात ओरडला, आई, व बाहेर पळण्यासाठी पळू लागला. हे बघून तिने दुसऱ्या हाताने पळणाऱ्या रघुनाथला पकडले. त्याने घाबरतच विचारले, तू कोण आहे? आणि या घरात का आली आहेस? आता ती आपल्या खऱ्या रूपात आली. भयानक चेहरा, लाल डोळे, लांब मोकळे केस आणि जमिनीपासून 2-3 फूट हवेत तरंगत उभी होती. ती म्हणाली, मी एक हडळ आहे. मला माझं आयुष्य वाढवण्यासाठी बळी पाहिजे होता, एका मानवी मुलाचा. आणि ते मूल मला माझं स्वतःचं हवं होतं, तरच माझं हे आयुष्य वाढलं असतं. आणि आता हे बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर याचा मी बळी देणार आहे. मी शिकाऱ्याची वाट बघत त्या पुलावर बसली होती आणि तू स्वतःहून मला तुझ्या घरी आणलं. आणि आता तुला माझ्याबद्दल सगळी माहिती झाली आहे, त्यामुळे मी तुला जिवंत सोडणार नाही. असं म्हणत तिने रघुनाथचा गळा पकडला आणि त्याच्या नरडीचा घोट घेत असतानाच रघुनाथचे आईवडील तेथे आले व त्यांनी रघुनाथला सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु रघुनाथ मरण पावला होता. त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु रघुनाथच्या आईवडिलांना तिने एका फटक्यात खाली पाडले व रघुनाथला तेथेच फेकून दिले. आणि त्या बाळाला उचलून ती अंधारात गडप झाली. मित्रहो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.